पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल लवकरच सुरू होणार आहे। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांच्या नियुक्तीनंतर आता तांत्रिक प्रक्रिया ही जवळजवळ पूर्ण झाली असून येत्या रविवारी हे नवं टर्मिनल सुरू करण्याची घोषणा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे। सीआयएसएफचे जवान पुणे विमानतळावर दाखल झालेत आणि पुणे विमानतळाचं नवं टर्मिनल कसं आहे पहा पुढारी न्यूजवर एक्सक्लुझिव्ह टर्मिनलच्या आतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। पुणे विमानतळावरचं नवीन टर्मिनल आता पुणेकरांच्या नाही तर येणाऱ्या जाणाऱ्यांच्या सगळ्यांच्याच सेवेत रुजू होणार आहे 14 तारखेपासून। आपण बघतोय की पुणे विमानतळावरचं हे नवीन टर्मिनल आहे, अत्यंत अत्याधुनिक पद्धतीचं हे नवीन टर्मिनल खूप सुंदर पद्धतीनं महाराष्ट्राची जी सगळी परंपरा आहे ती जपणारं वैविध्यपूर्ण अशा वेगवेगळ्या कलाकृतींचा सगळा आपल्याला जो आकार आहे तो आपल्याला या नवीन टर्मिनलमध्ये बघायला मिळतो आहे। हे सगळं नवीन टर्मिनल जे ते आपण बघतोय सुंदर अशा पांडुरंगाच्या संतांच्या फोटोंनी या ठिकाणी कशा पद्धतीनं जे चित्र आहे ते साकारण्यात आलं आहे। इतकंच नाही तर या नवीन टर्मिनलवर वेगवेगळ्या सुविधा आहेत। आपण जर बघितलं असेल तर जुन्या टर्मिनलपेक्षा हे नवीन टर्मिनल अत्याधुनिक स्वरूपाचं आहे आणि प्रवाशांची कशी जास्तीत जास्त सोय करता येईल याचा जो सगळा अंदाज आहे तो घेऊन हे नवीन टर्मिनल सुरू करण्यात आलं आहे। यामध्ये बोर्डिंग ब्रिज आहेत ते 5 असणार आहेत, 15 लिफ्ट असणार आहेत, 8 सरकते जिने असणार आहेत। एकूण गर्दीच्या वेळी आपण जर प्रति तास याची क्षमता बघितली तर 1400 लोक या सगळ्या विमानतळामध्ये प्रति तास प्रवास करू शकतात, येऊ शकतात अशा पद्धतीचं सगळं स्वरूप आहे। हा सुंदर परिसर नवीन टर्मिनलचा लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी खुला केला जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे। ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे। आज आरक्षणावर सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या बैठक बोलावलेली आहे। आज संध्याकाळी 6:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक होणार आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंनी या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय। मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल या संदर्भामध्ये अनेक बैठका झाल्यात। काल पावसाअभावी ती बैठक रद्द झाली होती, ती आज बैठक आहे। सर्व नेत्यांना बरोबर घेऊन काही लोक महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये जे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि आंदोलकांमध्ये जी काही फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत त्यासाठी ही आजची बैठक ही महत्त्वाची ठरणार आहे। या बैठकीमध्ये सगळ्या समाजाचं हित पाहणं आणि हा आरक्षणाचा तिढा सोडवणं या प्रमुख विषयावर आज चर्चा होणार आहे। आम्हाला वाटतं सर्वजण एकत्र आल्यानंतर चांगला निर्णय लागण्याची अपेक्षा आहे।